आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघामार्फत 22 तारखेपासून एक मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात आंदोलन चालू आहे आणि त्याच आंदोलनाच्या तीव्रता वाढवण्यासाठी आज रोहितदादा पवार शेतकरी मेळाव्यासाठी या ठिकाणी परभणी या ठिकाणी आले होते आणि त्यांना आम्ही भेटून एक शिक्षक समन्वय संघ परभणी जिल्हा यामार्फत आम्ही एक निवेदन दिलं की दादा 2025 ला तुमच्यामुळेच आम्हाला एक टप्पा वाढला होता आणि त्यांनी 8 आणि 9 जुलैला आमच्या सोबत 2025 ला आमच्या सोबत राहून एक मोठ्या प्रमाणात व्यापक असं आंदोलनाची दिशा तयार केली होती आणि त्याचाच फळ म्हणून आम्हाला एक वाढीव टप्पा मिळाला होता। आणि आता देखील 22 तारखेपासून जे मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे त्याची दिशा वाढवण्यासाठी 30 तारखेपासून व्यापक असं आंदोलन या आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे। आणि या महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना विनंती करतो की रोहितदादा पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, युवकांचे नेते आहेत, रोहितदादा पवार 1 तारखेला म्हणजे 1 जुलै 2026 ला मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। परंतु आम्ही जेव्हा त्यांना बोलत होतो तेव्हा त्यांचं एक म्हणणं होतं की मी तर येण्यास तयार आहे, मी तर येणारच आहे, पण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान या ठिकाणी जर उपस्थित राहिलं तर मला देखील तेवढीच ताकद लढण्यासाठी मिळेल आणि तुमचं आंदोलन जे आहे ते यशस्वी होईल। म्हणून सर्वांना विनंती करतो, परभणी जिल्ह्यातील शिक्षकांना, महिला शिक्षकांना तसेच महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहावं। एवढंच बोलतो, थांबतो, धन्यवाद। शिक्षकांना अतिरिक्त काम देण्यात येत आहेत और एकंदरीत विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, शिक्षकांना काम करणार होत आहे, याबद्दल काय सांगा? शिक्षकांना जे काही शाळा व्यतिरिक्त जे कामं दिले जात आहेत त्यामध्ये बीएलओची कामं असतील, जनगणनेची कामं असतील किंवा आता निवडणुकीची कामं असतील किंवा आता एक नवीन SIR मध्ये सहाय्यक बीएलओ म्हणून या ठिकाणी कामं देत आहेत। कालच आपण जिल्हा नियोजन समितीला एक बैठक लागली होती आणि त्या ठिकाणी आग लागली होती, आपण सर्वांना माहिती आहे पत्रकारांना। तर हे जे पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर जे बीएलओची जी कामं आणि सहाय्यक जी कामं लावत आहेत, आता मला सांगा एखाद्या शाळेमध्ये जर 5 ते 6 शिक्षक असतील आणि त्या शिक्षकापैकी जर 5-5, 6-6 जणांना जर आदेश येत असतील की तुम्ही निवडणुकीचे कामं करा, SIRचे कामं करा, मग विद्यार्थ्यांना शिकवायचं का ती कामं करायची? मग हा जो शिक्षकांना जो शाळा व्यतिरिक्त जे काम होत आहे ते सर्वात चुकीचं आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो। इथून पुढे या प्रशासनाला जिल्हाधिकारी असतील, निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा निवडणूक सहाय्यक अधिकारी असतील यांना मी विनंती करतो की ज्या शाळेत कमी संख्या आहे त्या ठिकाणी एखाद्या शिक्षकाला जर तुम्ही बीएलओ किंवा सहाय्यक म्हणून जर तुम्ही जर ड्युटीला घेत असाल तर ठीक आहे, आम्ही मानतो त्या गोष्टीला, पण एवढे जर तुम्ही जर शिक्षक त्या कर्मचाऱ्याला जर घेत असाल तर मुलांना शाळेसाठी कोण शिकवायचं, त्या मुलांचे अध्यापन कोण करायचं, त्यांचा अभ्यासक्रम कोण पूर्ण करायचा हे देखील। आणि मुख्यमंत्र्याला हे एवढंच मी विनंती करतो की अशी कामे लावण्यापासून थोडं शिक्षकांना टाळा, कारण की शिक्षक ही कामं करण्यासाठी नाहीत, इतर भरपूर कर्मचारी महाराष्ट्रामध्ये लाखोच्या कर्मचारी आहेत, त्याला देखील तुम्ही कामं लावू शकता। शिक्षकांनाच ही कामे तुम्ही जे लावता त्याचा मी निषेध व्यक्त करतो। त्याच्यासोबत त्या शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेतली, निवेदन दिलंय, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि रोहितदादा पवार यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आज दिनांक 26/6/2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचे परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालय येथे आगमन झाले असता शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य परभणी जिल्ह्याच्या वतीने आदरणीय रोहितदादा पवार यांना आम्ही एक निवेदन दिलं। त्याचं कारण स्वरूप असं आहे की दिनांक 22/6/2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे अंशतः अनुदानित जे शिक्षक आहेत त्यांचं आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। याआधी 2025 ला 9 जुलै 2025 ला आदरणीय रोहितदादा हे आमच्यासोबत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमच्या मागण्या लावून धरण्यासाठी, आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अक्षरशः कुठल्याही शिक्षक आमदारांनी जे काम करायला पाहिजे ते काम लोकप्रतिनिधी आमदार रोहितदादा पवार यांनी केलं आणि आमच्या पदरामध्ये एक 20% टप्पा जो आहे तो त्यांनी आमच्या पदरामध्ये पाडून दिला।
आजही ज्यावेळेस आम्ही रोहितदादा यांना भेटलो तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्याप्रमाणे 2025 मध्ये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो, त्याचप्रमाणे याही वर्षी मी तुमच्या पाठीशी दिनांक 1/7/2026 ला रोहितदादा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी, आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी, आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी, एवढेच नव्हे तर आमच्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी दिनांक 1/7/2026 रोजी आदरणीय आमदार रोहितदादा पवार हे आवर्जून व्यक्तिशः आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं. तरी मी सर्व महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक समन्वय संघ परभणी जिल्ह्याच्या वतीने नम्र आवाहन करतो की सर्वांनी दिनांक 30/6/2026 रोजी कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु कारण न सांगता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे. धन्यवाद.